नमस्कार, संस्कार चौमायेची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अंडा मसाला बनवूया। चला, आपण ही अंडे घेतलेले आहे। आता एका टोपामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे। त्या पाण्यामध्ये छोटा 1 चमचा आपण मीठ घालून घ्यायचं आहे, कारण मीठ घातल्यामुळे अंडे फुटत नाहीये, जसेच्या तसे अंडे राहतात। त्यामुळे आपण अंडी उकडताना मीठ घालून घ्यायचे आहे। इकडे आपण मसाला भाजायला घेऊयात। मसाला भाजण्यापूर्वी आपण त्यामध्ये 1 चमचा तेल घालूयात। नंतर आपण चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा कलर बदलेपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर बदली झालेला आहे। मध्ये थोडीशी आपण जागा करून 1 चमचाभर किसलेलं सुकं खोबरं घालूयात। ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण मोठा 1 चमचा अख्खे धणे ॲड करायचे आहे। 1 ते 1.5 इंच आलंसुद्धा आपण ॲड केलेलं आहे आणि छानपैकी आपण मसाले भाजून घ्यायचे आहेत। मसाले भाजत आलेले आहेत। त्यामध्ये आपण 2 टोमॅटो चिरून घेतलेले होते, ते पण ॲड करून घेतलेले आहे। तेही आपण छानपैकी भाजून घ्यायचे आहे। त्यामध्ये आणखी आपण थोडंसं तेल ॲड करायचं आहे, कारण मसाला भाजण्यासाठी तेल लागतंच आणि छानपैकी आपण मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला आपला भाजून झालेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये मसाला काढून घेऊयात आणि मसाला थंड करायला ठेवूयात। थंड झाल्यानंतरच आपण मसाला मिक्सरला वाटायला घेऊयात। हे बघा, मसाला थंड झालेला आहे आणि आता आपण मिक्सरला लावत आहोत। त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीरही घालणार आहोत आणि हे बघा, मसाला आपला छानपैकी असा बारीक गरगरीत वाटून झालेला आहे। या प्रकारे आपण मसाला वाटून घ्यायचा आहे। इकडे अंडेसुद्धा आपले उकडले गेलेले आहे। आता अंडी आपण सोलून घेऊयात। अंडी बघा सोलून झालेली आहे। काट्या चमच्याच्या साहाय्याने आपण अंड्यांना थोडे थोडे असे होल करून घ्यायचे आहे, म्हणजे ग्रेव्ही अंड्याच्या आतमध्ये गेली पाहिजे। या पद्धतीने आपल्याला होल करून घ्यायचे आहेत। सगळ्या अंड्यांचे आपले होल करून झालेले आहे। इकडे आपण एका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे। त्यामध्ये आपण कांदा घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे। थोडंसं आपण एखादा मिनिटभर कांदा आणि कढीपत्ता तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण वाटलेला जो मसाला होता तो सुद्धा ॲड करून घेतलेला आहे। आता आपण 2 ते 3 मिनटं मसाला तेलामध्ये छानपैकी असा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण 2 मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे। 2 मिनटं झालेली आहे। बघा, मसाल्याला तेल सुटलेलं आहे। पुन्हा आपण एखादा मिनिटभर मसाला तेलामध्ये फिरवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण पुन्हा हळद घालायची आहे। 1 चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे आणि 1 छोटा चमचा चिकन मसाला ॲड केलेला आहे। आता हे सर्व मसाले छानपैकी आपण तेलात मिक्स केलेले आहेत आणि सर्व अंडी आपण तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये छानपैकी असे मिक्स करून घेतलेले आहे। आता मसाला वाटलेलं भांडं जे होतं त्यात थोडंसं पाणी घालून आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 अंडी चिरून घेतलेली होती ते सुद्धा ॲड करून घेतलेली आहे, म्हणजे अंड्याचा रस्सा खूप छान होतो आणि चविष्ट होतो, म्हणून 2 अंडी चिरून घ्यायची। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 मिनटासाठी आपण झाकण ठेवून द्यायचं आहे। 1 मिनटं झालेलं आहे। बघू शकताय, मस्त अगदी मसाल्यामध्ये अंडीसुद्धा छानपैकी शिजल्या गेलेली आहेत। छान वाटत आहे ग्रेव्ही आपल्याला आणि अगदी अलगद हाताने आपल्याला अंडी थोडी थोडी अशी फिरवून घ्यायची आहे, म्हणजे जे आपण चिरून घेतलेली अंडी होते ते फुटता कामा नये किंवा त्याचा गिल बाहेर येता कामा नये। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं तुम्ही गरम पाणी घालू शकताय। लक्षात असू द्या, गरमच पाणी ॲड करायचं आहे। त्यामुळे काय होतं, आपल्या कालवणाला टेस्ट खूप छान येते। पाणी घातल्यानंतर एखादा मिनिटभर अलगद हाताने फिरवून घ्यायचं आणि पुन्हा 3 मिनटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे। 3 मिनटं झालेली आहे। बघू शकताय, आपली अंडा मसाला रेडी झालेला आहे। खूपच स्वादिष्ट आणि टेस्टी झालेले आहे। सरते शेवटी आपण कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि खूपच सुंदर अशी आपली अंडा करी, अंडा मसाला रेसिपी रेडी झालेली आहे। वाव, बघू शकताय किती सुंदर दिसत आहे आणि किती टेस्टी झालेली आहे। बघू शकताय तुम्ही, खूपच सुंदर आणि खूपच छान अशी थोड्याशा मसाल्यामध्ये साधी आणि सोपी रेसिपी आहे।
जर का तुम्हाला माझी अंडा मसाला रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल. थँक्यू. धन्यवाद.